तिसऱ्या दिवशी सकाळी सकाळी हॉटेल सेनापतीला मनोमनी धन्यवाद देऊन आम्ही भुवनेश्वर बस स्टँडवर जात असतानाच पुरीच्या दिशेने जाणारी खाजगी बस मिळाली. भुवनेश्वर ते पुरी 100 रुपये तिकीट काढून आम्ही पोहोचलो पुरी येथे. परंतु पुरी येथे गेल्यावर सुद्धा तीच गडबड. हॉटेलची बोंबाबोंब सुरू झाली. शेवटी आम्ही तिथे सुद्धा रिक्षा केला व हॉटेल शोधू लागलो. 2-3 तास फिरल्यानंतर आम्ही 800 रुपये किमतीचे हॉटेल एक दिवस 2000 रुपये दराने बुक केले. थोडा निराश झालो, पण पर्याय नव्हता. शेवटी फ्रेश वगैरे होऊन आम्ही मंदिराच्या दिशेने 60 रुपये देऊन सायकलवरून पोहोचलो. तिथे बाजूलाच थोडी शूटिंग केल्यानंतर मोबाईल व बूट बाजूच्या दुकानामध्ये ठेवले, नाममात्र शुल्कामध्ये. गर्दी असल्याने 4 तास रांगेत उभे राहून दर्शन घेतले. तर उजवीकडे दिसतात ते जगन्नाथ स्वामी, मधोमध बहीण सुभद्रा व डावीकडे भाऊ बलभद्र. त्यांच्या रांगेत असतानाच 5:30 वाजता आम्हाला मंदिराचा ध्वज बदलणारे सेवक दिसले. दर्शनानंतर आम्ही मंदिराच्या आवारात आलो असता मातेच्या भांड्यात शिजवलेला महाप्रसाद खाऊन तृप्त झालो. थोडा वेळ तिथे निवांत बसून हॉटेलकडे निघालो. जगन्नाथ स्वामीच्या दर्शनाचा अनुभव खरंच खूप छान होता. जय जगन्नाथ.